बिग बॉसच्या घरामध्ये मजेशीर किस्सा घडतोय. म्हणजे धनंजय माझी बायको लाडात आल्यावर कशी बोलते इथे सांगताना दिसतोय. चला तर बघूयात नेमकं काय घडतंय. तर योगिता सांगते की काल मला बिग बॉसची ही गोष्ट खूप अनफेअर वाटली. म्हणजे ज्यावेळेस मी सॉरी म्हणाले नॉमिनेशन कार्यामध्ये, त्यावेळेस बिग बॉसनी अनाऊन्स केलं की नॉमिनेशन कार्यामध्ये सॉरी म्हणायचं नाही. पण तेच आर्या सॉरी म्हणाली याच कार्यामध्ये. ती तर 3दा सॉरी म्हणाली, मी तर एकदाच म्हणाले होते. तरी देखील बिग बॉसनी अनाऊन्स नाही केलं की सॉरी इथे म्हणायचं नाही. मी वाट बघत होते, आत्ता म्हणतील नंतर बघतील, तरी देखील बिग बॉस तिला काहीच बोलले नाहीत. तर का ती तुमची बायको आहे म्हणून असं तुम्ही अनफेअर केलं का, असं इथे ती मजेशीररित्या विचारत असते. आणि तेवढ्यातच आर्या म्हणते की ए नवऱ्या. आणि तिकडून धनंजय येतो आणि म्हणतो अरे नवऱ्या असं कुठं म्हणतात का, आमच्या इकडे तर अरे कुठे चाललायस रे, आणि येला वगैरे लेट जर झाला कुठे गेलता काय ढोसायला, असं डायरेक्ट विचारतात. तेवढ्यात वर्षा उसगावकर म्हणतात की का ते आहो वगैरे म्हणत नाहीत का. तर इकडे धनंजय सांगतो की नाही, माझी बायको मला लाडाने आहोच म्हणते. मीच तिला सांगितलं आहे की ज्यावेळेस आपण दोघं असतो ना त्यावेळेस तू मला धनंजय म्हणलंस तरी चालेल, पण ती मला लाडात आली तरी धनंजय नाही म्हणत. ए धन्या माझा अंथरून टाक ना, असं डायरेक्ट म्हणते. म्हणजे आम्ही बेडवर झोपतच नाही, आम्हा दोघांना पण खाली झोपायला आवडतं, आम्ही लग्नाच्या रात्री देखील खालीच झोपलेलो होतो, असं इथे तो सांगताना दिसतोय. तर असे बायकोचे बरेच मजेदार किस्से इकडे धनंजय सगळ्यांसोबत शेअर करताना दिसतोय. मला कमेंट देखील आलेल्या होत्या की डीपी दादा थांबा, नाहीतर घरी आल्यावर तुमचं काही खरं नाही. पण डीपी दादा आता काही थांबत नाहीत असंच दिसतंय. तर तुम्हाला धनंजयचे हे किस्से कसे वाटतात हे सांगायला विसरू नका. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.